करणार नाही। बीजेपीची सत्ता नसती तेव्हा ते आंदोलन करत असतात। आता तब्येती डाऊन असेल आणि सत्ता बीजेपीची आली आहे, त्यामुळे आता त्यांना खूप काही कष्ट करावे लागणार नाही बीजेपीची सत्ता आणण्यासाठी। त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी, काळजी घ्यावी। या वयामध्ये खूप परिश्रम करणं पण तसं योग्य नाही। बाबा आढाव साहेबांसारखे खरे सामाजिक कार्यकर्ते ते परिश्रम करत आहेत। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही थोडंसं माघार घ्यावी, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत। बाबा आढाव साहेब असे खरे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते हे समाज परिवर्तन करण्यासाठी आज जरूरत आहेत आणि ते करतायत। मी सगळ्यांनाच आव्हान करेल, जे कोणी अराजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, कारण का खऱ्या अर्थाने लोकशाही आज धोक्यात आल्यासारखी वाटते। एकनाथ शिंदे साहेबांचं तर मुख्यमंत्रीपद काढलंच आहे। इलेक्शन पुरतं कदाचित त्यांचा वापर तिथं केला असावा, पण काय हरकत नाही। महायुतीचे सर्व नेते पक्ष आहेत, निर्णय शेवटी महायुतीमध्येच घ्यावा लागतो। आकडेवारी अशी आली आहे की